एक महत्त्वाची घडामोड आहे। पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान राज्यात नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत झाल्याची माहिती आहे। अंतिम मतदानाची टक्केवारी अद्याप जाहीर झाली नाहीये। मात्र अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी 3:30 वाजेपर्यंत 48% मतदान होतं। 13 नगर परिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर होता। नाशिकमधील 6 नगर परिषदांमध्ये संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 60%पेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता। 2015च्या निवडणुकीत 56% मतदान झालं होतं। अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी 3:30 वाजेपर्यंत 48% मतदान झालं। 13 नगर परिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर होता। नाशिकमधील 6 नगर परिषदांमध्ये सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 60%पेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। बदलापूरमध्ये 58%पेक्षा जास्त मतदान झालं। सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 58%पेक्षा जास्त मतदानाची नोंद आहे। अंतिम आकडेवारीमध्ये जवळजवळ 60%पर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे। 2015च्या निवडणुकीत 56% इतकं मतदान झालेलं होतं। तर निवडणुकीचा खेळखंडोबा दिवसही वैऱ्याचा असं म्हणत सामनातून टीका करण्यात आली। मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं रात्रच नव्हे तर दिवसही वैऱ्याचा असं सामनात म्हटलंय। निवडणुकीचा खेळखंडोबा दिवसही वैऱ्याचा, सामनातून टीका। मतदार याद्यांमधील घोळ, काही ठिकाणच्या निकालांवर असलेली सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार, 12 जिल्ह्यांमधील निवडणूक प्रक्रिया नियमबाह्य झाल्याची निवडणूक आयोगानंच दिलेली कबुली, उच्च न्यायालयानं पुढे ढकललेली मतमोजणी, अशा गटांगळ्या खात महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायतीची निवडणूक सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या नीतिनियमांच्या दिव्याखाली फक्त घोळ, गोंधळ आणि संशय कल्लोळाचाच अंधार आहे। याच अंधाराचा गैरफायदा सत्ताधारी ईव्हीएम घोटाळा करण्यासाठी घेऊ शकतात। नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचा पुरता खेळखंडोबा झालाय। मतदान आणि मतमोजणी 19 दिवस पुढे गेल्यानं लोकशाहीसाठी रात्रच नव्हे दिवसही वैऱ्याचा असणार आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगरपंचायतीच्या मतदान पेट्या रात्री उशिरा स्ट्रॉंग रूम मध्ये दाखल झाल्या। सर्वच ठिकाणच्या मतदान यंत्रांच्या स्ट्रॉंग रूमला राज्य राखीव दल आणि स्थानिक पोलिसांचं सुरक्षा कवच देण्यात आलंय। रत्नागिरी जिल्ह्यातील मतदान आटोपल्यानंतर मतपेट्या ज्या आहेत त्या सध्या स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत। रात्री उशिरा रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 3 नगर पंचायतीमधील ईव्हीएमच्या मतपेट्या ज्या आहेत त्या स्ट्रॉंग रूममध्ये दाखल झालेल्या पाहायला मिळत आहेत। 2 स्तरीय सुरक्षा चं कवच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। झालेल्या मतदानाच्या मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये सध्या ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। आपण सध्या रत्नागिरी नगर परिषदेच्या बाहेर आहोत आणि याच मजल्याच्या पहिल्या मजल्यावरती जो भाग आहे त्या ठिकाणी ही स्ट्रॉंग रूम करण्यात आलेली पाहायला मिळते आहे। स्ट्रॉंग रूम आहे त्याचं सुरक्षा या ठिकाणी केली जात आहे आणि कोणालाही या परिसरात फिरकू दिले जात नाहीये। कॅमेरामन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। तर महापालिका निवडणुकीच्या हालचालींना आता सुरुवात झाली। राज्य निवडणूक आयोगानं उद्या मनपा आयुक्तांची बैठक बोलावली आहे। सर्व महानगरपालिकांचे आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राजकीय पक्षांकडूनही सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत। तर राज्य निवडणूक आयोग आता याचा आढावा घेणार आहे। 10 डिसेंबरपर्यंत आलेल्या हरकती आणि सूचनांचं निरसन करण्याच्या हालचाली आता राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीआधी निवडणुका होण्याची शक्यता आहे। 15 ते 20 डिसेंबर दरम्यान या मनपा निवडणुका जाहीर होऊ शकतात। बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे। सायन उड्डाणपुलासाठी मुंबई महानगरपालिकेकडून आता अंतिम मुदत देण्यात आली आहे। 31 मे 2026 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे पालिकेनं निर्देश दिले आहेत। सायन पूल 1 ऑगस्ट रोजी बंद करण्यात आला होता। 1 ऑगस्ट 2024 रोजी सायन येथील पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल जो आहे तो बंद करण्यात आला होता। हा ब्रिटिशकालीन सायन पुलाचं
काम करण्यासाठी हा पूल बंद करण्यात आला होता आणि हा सप्टेंबर 2025 पर्यंत याचं काम होईल असं अपेक्षा वर्तवली होती. परंतु आता 31 मे 2026 पर्यंत या पुलाचं पूर्णपणे काम करा असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं संबंधित यंत्रणांना जे आहे ते आदेश देण्यात आलेले आहेत. 1 ऑगस्ट 2024 रोजी हा पूल पूर्णपणे जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. हा ब्रिटिशकालीन पुलाचं काम जे आहे ते मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या वतीनं करण्यात येईल. सायन पुलाची 1 जूनची जी डेडलाईन आहे ती संबंधित यंत्रणा पाळतात का आणि मग हा पूल सुरू झाला तर प्रवाशांना दिलासा मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी. तर राज्यात अजूनही बिबट्यांची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळतंय. पुण्याच्या चाकण MIDCत वराळे भागात बिबट्या आढळून आलाय, तर शिरूरमध्ये सुद्धा शेतात 3 बिबट्यांचा मुक्त संचार पाहायला मिळालाय. साताऱ्याच्या पाटणमध्ये माझगाव परिसरात बिबट्याची दहशत आहे. वन विभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते. देखो ना, रुका 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 ना. तर रत्नागिरीत संगमेश्वरमध्ये शिवणे गावात बिबट्याची दहशत आहे. महिलेवर बिबट्यानं हल्ला केल्याची माहिती समोर आली. वन विभागाचं पथक आता गावात दाखल झालंय. या बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली जाते. बातमी नाशिकमधून. तपोवनमधील वृक्ष पुनर्रोपणासाठी 1.5 कोटींच्या यंत्र खरेदीचा घाट घातला जातोय. यंत्र खरेदीसाठी पालिका प्रशासनाकडून प्रस्ताव तयार केल्याची माहिती समोर येते. वृक्षतोडीला विरोध होत असतानाच पालिकेकडून ही अशा प्रकारे वृक्ष पुनर्रोपणासाठी यंत्र खरेदीची तयारी सुरू आहे. तपोवनमधील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा, स्थानिकांचा विरोध आहे. तर तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमींचं आंदोलन सुरूच आहे. तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात चिमुकल्यांनीही आंदोलन केलंय.